हॅलो. हॅलो. बोला श्री ताई. स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी अनुभव समर्थ. सांगू आता? बोला. हा? अनुभव सांगू आता? हो, सांगा ना ताई. हा हा. कुठून बोलता, काय वगैरे सांगायचंय? हा, मी सांगलीहून बोलते. नाव नाही सांगत. नाव नका सांगू. हा. हा. आता आठवड्याच्या पाठीमागं का नाही, रानातून आमचं जरा म्हणजे कडबा असतो ना, वैरण रानातली. माहित आहे ना. हो हो. हा हा. ती आणून टाकलेली होती बरं. घराजवळ. आणि बरं. मग रात्रीचंच एकदम काय झालं काय माहिती, कुठनं निखारा येऊन पडला, तो अय्या. बाजूला पडला. हा. म्हणजे कसं झालं असेल, गावाच्या भोवती ऊसाचं रान असतं ना, हा. ते ऊस गेल्यानंतर सगळं पेटवते ते. बरोबर मग बरोबर. मग त्याच्यातून निखारा आला आणि ती वैरणीच्या जवळ एक 5-6 फूट अंतरावर पडला. बर. रात्रीतच कधी पडलेला. अय्या. आणि सकाळी आम्ही बघितलं तर तिथं जरा मोकळं पोतं टाकलेलं होतं, म्हणजे भोत हा म्हणा बुसकाटाचा मोकळा. हा हा. त्याच्यावरून ते रात्रीचं पडलेलं होतं. मग ते थोडंसं एक फूटभर जळलेलं होतं. पण अय्या. वैरणीला काही झालेलं नव्हतं. बापरे. नाहीतर ते वाचवलं सगळं स्वामींनी. हां. वाचवलं म्हणजे लय हे झालं. ताई, सांगायचं. म्हणजे हां. पेट घेतला असतं तर आज काय राहिलं असतं हो ते. काय राहिलं असतं बघा की. आणि बरोबर जनावरांचं ते तेवढंच असतंय हो, वाळी वैरण ते असं. बरोबर बरोबर. हां. आणि एक अनुभव सांगायचा होता. हा, सांगा. माझी मुलगी पुण्याला आहे ना, हा हा सर्व्हिसला. हा मग याला वाकडला. हा. मग तिथं तिचं ऑफिस मगरपट्ट्याला आहे बर. पुण्यामध्ये. हा 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 आणि तिथनं यायला तिला वेळ झाला. हा आणि ते स्टॉप दावतात ना ह्याच्यावरती मॅपवर, हा तो हा हा. स्टॉप दावला, तिथं ती थांबली. पण बर. तो स्टॉप होता बंद. तिथं म्हणजे वाहनं ते जास्त येत नव्हती. बस अच्छा ते अच्छा. अशी. हा 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 तिने बराच वेळ वाट बघितली, खरं काही येईना. मग परत आणि अंधार झालेला. 9 वाजले असतील. हा. आणि परत भीती वाटायला लागली. वाहनं नाही ती, काय नाही ती जास्त अशी म्हणून. मग बरोबर. हा. ती नवनाथांचं करते ना. मग ती अच्छा अच्छा. नवनाथांचं नवनाथांचं नामस्मरण तिला चालू केलं. आणि हा. मी फोन केला तर मग माझा पण फोन लागेना. मग मी दुसऱ्या मुलगीला फोन केला. अगं तिचा फोन लागेना झालाय, अजून आली का नाही ऑफिसमधनं? काळजी वाटते. हां. मग ती म्हणते, अगं मम्मी अजून आली नाही. ती तिथं स्टॉपवरच आहे आणि वाहनं नाही तिथनं यायला. हा 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 मग मी इकडे स्वामींचं नामस्मरण चालू केलं. हा. म्हटलं लवकर तिला काहीतरी भेटू दे आणि येऊ दे रूमवर. बाई असं. गं, आणि ती कसं ना, तिथं नवनाथांचं. हां. आईचा जीव कुठेही असेल तर कसा आईचा हो जीव असतो अहो. लागलेला. आणि ते ऑफिस आत्ताच नवीन बदलून दिले ना त्यांनी. हा 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 त्यामुळं आता 2-3 वेळा तिकडे गेलेली आहे ती. जास्त हा माहिती पण तिथली. हा हा हा. आणि मग एक थोड्या वेळाने एक रिक्षावाला आला आणि त्यांनी मग तिला आधी ह्याच्यावर आणून सोडलं. त्या पहिल्या रूमवरती. अच्छा अच्छा. हा हा. मग मी नंतर 10-10:15 वाजता फोन केला. अगं आली का नाही ती? म्हणलं तर आत्ताच आली अगं म्हणली. म्हणजे 10:15 वाजता ती घरात रूमवर पोहोचली. बापरे. हा मग हा. स्वामींनीच पाठवून दिलं ना तिथं. असं काही दुसरी बस ते नव्हत्या. खरंय खरंय खरंय. त्यामुळे ते असं लय म्हणजे लय आनंद वाटला मला. आई गं, किती छान, किती सुंदर अनुभव ताई. चिमणी ती ती पाखराचा. हो, हो. चिमणी आणि तिचं पिल्लू. हो किती ताई. सुंदर, किती सुंदर. मी शेअर करते ताई. हां, हां, हां. हं, श्री स्वामी श्री समर्थ ताई. स्वामी समर्थ.